नमस्कार मंडळी, तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून कसं बनवायचं ते. साखरेच्या गाठी बनवण्यासाठी मी पहिल्यांदा गॅसवरती पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे. 1 वाटी साखरेला आपण अर्धा वाटी त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. अर्धी वाटी पाणी टाकल्याच्यानंतर त्याला थोडंसं चमच्याने असं मस्त फिरून घ्या, जेणेकरून पूर्ण हे पाण्याने साखर भिजलेलीच आहे ऑलरेडी आणि त्यानंतर त्याला उकळायला फुटते. उकळी फुटल्यानंतर 4 मिनिट झाल्याच्यानंतर त्यामध्ये चमचाभर दूध टाका, जेणेकरून गाठ्यांना कलर पांढरा शुभ्र येईल आणि जास्त खट्ट न होता मऊसर होतील. छानसा असा फेस आल्याच्यानंतर त्याच्यावरती जो काही थोडा घाण मळी आलेली असते ती काढून टाकायची, जेणेकरून आपल्या गाठीचा कलर पूर्ण पांढरा शुभ्र होतो आणि त्यामुळे छान पण दिसतात आणि खायला पण चांगलं लागतं. त्यामधील सर्व ही मी मळी चमच्याने काढून टाकत आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असे ते उकळत आहे साखर वगैरे. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर सोडा टाकलेला आहे. जास्त टाकायचं नाही, थोडंसंच टाकलेलं आहे मी. त्याला थोडंसं फिरवल्याच्यानंतर त्याला आणखी जास्त छानशा अशा उकळ्या फुटत आहेत. आता आपला पाक बऱ्यापैकी घट्ट सर होत आलेला आहे. आता हा पाक झाला का नाही ते चेक कसं करायचं, तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी घेणार आहे. एका प्लेटमध्ये पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपण असं चमच्याने 2-3 थेंब ते साखरेचे टाकून बघायचे आणि पाणी इकडच्या साईडला सगळीकडे साईडला फिरवल्यानंतर तो पाक पसरत नाही, म्हणजे त्या गाठी बनण्यासाठी पाक तयार आहे असं आपण समजायचं. त्यानंतर मग मी माझ्याकडे हे कप होते, त्यामुळं मग मी ह्या कपांचाच वापर करणार आहे. ते खूप उंच असल्यामुळे मी त्यांना छोट्या आकारात कट केले आहे. छानसे असे सर्व प्रकारचे जेवढे काही मला लागणार होते ते सर्व मी इथं कट करून घेतले. आता मी याला खाली तेल किंवा तूप काहीही लावणार नाही, जेणेकरून त्या गाठ्यांना वास येणार नाही तेलकट तुपाचा वगैरे. त्यामुळे मी हे कप घेतलेले आहेत. दुसरं भांड्याला घेतलं तर जास्त खट्ट झाले असते, त्यामुळे मी हे कप होते माझ्याकडे म्हणून मी हे घेतलेले आहे. त्यानंतर इकडं मी हे एक चमच्याने त्या गाठ्यांच्या जी आपण कप ठेवलेले आहेत त्यामध्ये चम्मचभर असं ओतून घेते. दोरा हा वरती येत होता म्हणून मी त्यामध्ये थोडंसं जास्त टाकलं आणि त्याला खालच्या साईडला ढकललं, जेणेकरून गाठींच्या एकदम मधोमध दोरा येईल. अशा प्रकारे मी सर्व काही जे माझे कप आहेत त्याला छानपैकी असं भरून घेते. आता हे बऱ्यापैकी छानसे असे भरलेले पण भरत आले आहेत आणि छान तुम्ही पाहू शकता किती चकाकी आलेली आहे या गाठ्यांना. पण सध्या आता ते थोडेसे पातळच असल्यामुळे त्यांना वेळ लागेल. पातळ असल्यामुळे ही छानशी अशी चकाकी दिसते आणि जास्त पाणी गाठी पण अगदी छान बनलेल्या आहेत. कागदाला अजिबात चिटकलेल्या नाही आहेत, व्यवस्थित आकारात आलेल्या आहेत आणि तेही जास्त जाडही झालेल्या नाही आहेत आणि जास्त पातळही नाही आहेत. अगदी छान झालेले आहेत, गोल गरगरीत झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याला चकाकी आलेली आहे छानशी आणि जास्त असं खट्टही झालेल्या नाही आहेत, अगदी मऊसर झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहेत. छानपैकी एका वाटीमध्ये माझे बऱ्यापैकी 2 अशा गाठी झालेल्या आहेत. एका गाठीमध्ये मी 9 घातलेले आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 7 अशा एका वाटीभर साखरेमध्ये 2 गाठी झालेल्या आहेत. त्यानंतर माझे असे दोन्ही हार तुम्ही पाहू शकता छानसे असे तयार झालेले आहेत गुढीपाडव्यासाठी. तर मंडळी कशा आहात? तर मी ही ज्वेलरी आहे ती मी हँडमेड बनवलेली आहे. मी स्वतः बनवते आहे ज्वेलरी. जर तुम्हाला आवडली असेल तर मी माझं इंस्टाग्राम आयडीचं पेज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. तुम्ही नक्की जाऊन भेट द्या आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला तिथे जाऊन मेसेज करा. तर चला मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे छानशा